श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। स जयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातु तुझी राजसयोगमुद्रा। नेत्रीनये रे तुझ वीणनिद्रा कै भेटसी मजला सुभद्रा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। गोवर्धन धर गरी सानी धानी रे सा। गोवर्धन धर गोवर्धन धर नीरे गरे नीरे सा। गोवर्धन धर गोवर्धन धर
सा नि ध प म ग रि रे सा नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम ये सद्गुरु राया कितनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कितनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेडे मती मंदमी काहीच नेडे सांख्य अथवा न्याया करता ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कितनी ये सद्गुरु राया सीताराम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णा चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णा चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे सीताराम चरणी सद्गुरुनाथ चरणी बाळकृष्णा चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहून ये आस आणि कांची पाहून ये आस आणि कांची निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म तुका म्हणे कोणी नाही उपेक्षिला तुका म्हणे कोणी तुका तुका म्हणे कोणी
भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये। तुकाराम महाराजांचा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी हा अभंग का निवडला, हा अभंग का रचला, तर हे समजण्यासाठी, हे लक्षात येण्यासाठी थोडी तत्कालीन परिस्थितीची जाणीव आपल्याला असली पाहिजे। तो काळ म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तीनही महान पुरुष समकालीन। आणि त्या काळातली परिस्थिती आपण जर बघितली तर सगळीकडे हाहाकार मातला होता आणि लोक म्हणजे धर्म सोडा पण मनुष्य म्हणून जगणं देखील कठीण झालं होतं। मुघलांचं ते राज्य आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे तुकाराम महाराज मनामनात जाऊन विठ्ठलाप्रतीची भक्ती जागृत करत होते, तर दुसरीकडे समर्थ रामदास स्वामी हे प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्तिमत्व म्हणून घडवत होते। आणि हे दोनही संत कोणाला पूरक होते तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य बांधणीला म्हणून हे पूरक असं कार्य करत होते। त्यामुळे हे तीनही श्रेष्ठ किंबहुना अवतारी पुरुष आपण जर म्हटलं तर ते वावगं हो नाहीत। हो, छत्रपती शिवाजी महाराज हे देखील अवतारी पुरुषच म्हटले पाहिजेत। जसं शिवाजी महाराजांचं कार्य श्रेष्ठ आहे की त्यांनी एक एक मावळा, एक एक व्यक्ती, एक दीप से दूसरा जलावे ऐसे अगणित होवे, या तत्वावर शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं तेच कार्य समर्थ रामदास स्वामींनी देखील केलेलं आहे आणि तसंच कार्य तुकोबारायांनी देखील केलेलं आहे। मग ज्या वेळेला हे इतकं मोठं स्वराज्याचा घाट घातला होता, ज्या वेळेला इतका मोठा स्वराज्य लोकांना एकत्र करून उभा करायचा होता, तर त्यावेळेला काय गरजेचं होतं, तर सगळ्यात महत्त्वाची कुठलीही टीम असेल ना, कुठलाही संघ असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे तुमची निष्ठा। तुम्ही जे कार्य करत आहात, मग तुम्ही भक्ती करताय का युद्ध लढताय का एखादं ऑफिसमधलं काम करताय, तुमचं कार्य हे तेव्हाच यशस्वी होऊ शकतं ज्या वेळेला तुमच्या संघातील, तुमच्या सैन्यातील आणि तुमच्या समूहातील सगळ्या जणांची निष्ठा एका ठिकाणी असते। म्हणून निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। तुकाराम महाराज सरळ म्हणतायत की अहो निष्ठा हाच मुळात स्वधर्म आहे। तुम्हाला जर भक्त म्हणून घ्यायचं असेल ना, आपण म्हणतो ना मी ह्या देवाची भक्ती करतो, त्या देवाची उपासना करतो, तुम्ही जर खरे भक्त असाल ना तर खरंच तुमची निष्ठा त्या ठिकाणी आहे का हे स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे। मग निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे केवळ थोडासा विश्वास असणे आजच्या दिवस, आणि उद्या कुणी जर थोडं काही विपरीत बोललं, सहज कोणीतरी म्हणून जातं ना, अहो तुम्ही महादेवाच्या डोक्यावरती इतकल्लं पाणी वाहताय, इतकल्लं दूध वाहताय, त्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याला द्या। आपल्याला असे युक्तिवाद करणारे अनेक लोक भेटतात। तर हे ऐकल्यानंतर आपलं मन विचलित होता कामा नये की अरे हो खरंच की आपण हेही करू शकतो। अरे बाबा जर हेच करायचं असतं आणि हे जर योग्य असतं तर तुमच्या संतांनी, श्रेष्ठ माणसांनी, सत्पुरुषांनी, सद्गुरूंनी तुम्हाला हा मार्ग का सांगितला असता? कोणीतरी सहज म्हणतं। म्हणजे ज्या वेळेला गोंदवलेकर महाराज म्हणतात ना की प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरुचा,
हाची सुबोध गुरुचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम राम. गोंदवलेकर महाराज म्हणतात, अहो तो जो राम आहे ना, तो जो भगवंत आहे ना, त्याला फक्त पाहिजे ते तुमचं प्रेम. आणि जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी नामसाधनेचा प्रचार केला तर सहज कोणीतरी म्हटलं की अरे नुसतं नाव घेतल्याने काय होतं, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. अहो पण मग त्या सद्गुरूंनी जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की नामसाधना करा, त्यामागे काहीतरी तथ्य असेल. आपलं कुठे चुकतं, आपण आपल्या माणसाचं सोडून इतरांवरती विश्वास फार ठेवतो. आज तुमच्या सद्गुरूंनी एक गोष्ट सांगितली आहे, पण उद्या जर दुसरं कोणी येऊन काही वेगळं सांगितलं ना, तर तुमच्या मनात किंतु हा निर्माण होतो. आणि हा किंतु निर्माण झाल्यानंतर तुमचं ना तुमच्या सद्गुरूंवरचा दृढ विश्वास राहतो, ना दुसरीकडे तुम्ही कुठेतरी जाऊ शकता. आणि ह्यामुळे आपण ह्या भवसागरामध्ये सतत गटांगळ्या खात असतो, बुडतही नाही आणि तरतही नाही. आणि म्हणून शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, वानोत निंदोत सुनीतिमंत, चळो असो वा कमलागृहात, हो मृत्यू आजीच घडो युगांती, सन्मार्ग सांडो निकडे न जाती. कुणी कितीही म्हणो, कुणी वानो कुणी निंदो, कुणी तुमची निंदा केली तर त्याच्याने तुम्ही दुःखी होऊ नका, आणि कुणी तुमची स्तुती केली तर त्याच्याने हुरळून जाऊ नका. कसं आहे, आजकाल गोड बोलून आणि तुमच्याशी चांगलं वागून तात्पुरतं तुमचा फायदा करून घेणारे अनेक लोक आहेत. असे समाजातही आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतायत की त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे. कमळ असतं ना, कमळ चिखलात असतं, आणि जिथे कमळ उगवतं त्याच्या तळाशी जो चिखल असतो त्यात असतात बेडकं. हा भृंग आपल्याला माहिती आहे. हा जो भृंग आहे हा जातो आणि त्या कमळातलं मकरंदाचं सेवन करत असतो, त्यातलं मध जे आहे त्याचं तो सेवन करत असतो. आणि तो इतका तल्लीन झालेला असतो, म्हणजे ज्या वेळेला शंकराचार्यांना ध्यानाला उपमा द्यायची असते, ध्यानाची म्हणून कशाला उपमा द्यायची, तर ते या भृंगाला उपमा देतात की या भृंगासारखं आपलं ध्यान असलं पाहिजे, इतकं एकाग्र आपण आपल्या ध्येयाशी असलेलं पाहिजे. मग त्यावेळेला हे जे खाली बसलेले बेडकं आहेत ना, हे त्याला सांगत असतात, अरे बाबा तू हे काय करतोयस, तू हे कशासाठी करतोयस, तू हे काय, हे करून तुला असं किती मध मिळणार आहे किंवा काय मिळणार आहे. पण हा जो भृंग आहे हा त्यांच्याकडे लक्ष न देता हा आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असतो. पण आपण काय करतो बघा, एक लक्षात घ्या, लोक तुम्हाला पायी चालू देणार नाहीत आणि घोड्यावरही बसू देणार नाही आहेत. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, तीर्थ करू जाता म्हणती कावळा, न करीता त्याला हसताती, न करीता त्याला हसताती, हसताती, हार काय त्याला म्हणती अघोरी, हार काय त्याला म्हणती अघोरी, पाप्याच्या कपाळी अन्न कैसे, पाप्याच्या कपाळी अन्न कैसे, अन्न कैसे, तीर्थ करू जाता म्हणती कावळा. तुकोबारायांनी काय म्हटलं या अभंगात, अहो ते म्हणताय की तीर्थ करू जाता म्हणती कावळा. आपल्या परिसरात जर कोणी असेल ना की जे आपल्याला कळतं की आता हे निघणार आहेत बरं का, कुठे तीर्थयात्रेला, काशी यात्रेला निघणार आहेत किंवा चारधामची यात्रा करायला निघणार आहेत किंवा अगदी नर्मदा परिक्रमेला निघणार आहेत, असं आपल्याला कळलं की लोक जातात त्यांना भेटायला. आमचे हे 11 रुपये राहू द्या आणि आमच्या देवाला नमस्कार सांगा. कोणी 101 देतं, 51 देतं, पण आमचाही नमस्कार देवाला सांगा असं तिथे जाऊन बोलून येतात. आणि बाहेर तिसरा व्यक्ती भेटल्यानंतर हां चालले ते यात्रेला, यात्रा कसली, फिरायला चालले आहेत, टूर पॅकेज बुक केलं आहे म्हणे, 3 स्टार हॉटेलमध्ये कसली यात्रा असते का. म्हणजे तुम्ही तीर्थयात्रेला जरी निघालात तरी लोक म्हणतील हां कावळ्यासारखी डुबक्या मारायला चालला, अजून काय करणार आहे हो. बरं तुम्हाला हे कळलं की अरे लोक माझ्याबद्दल असं बोलतात, मग त्यावेळी तुम्ही म्हटले की ठीक आहे जाऊ दे मी रद्द करतो.
तुम्ही तुमची यात्रा रद्द केली, दुसऱ्या दिवशी हेच लोक बोलतात, अहो तीर्थयात्रा करायला नशीब लागतं, याच्या कपाळकरंट्यांकडून कसली तीर्थयात्रा होणार आहे. त्यामुळे लोक पायी चालू देणार नाही, घोड्यावरही बसू देणार नाही. फार खाय त्याला म्हणती खादाड, फार खाय त्याला म्हणती अघोरी, खादाड हा भारी राक्षस हा. तुकाराम महाराज म्हणतात बरं का, मी नाही. जे अति खातात त्यांना म्हणे खादाड म्हणतात. काय खादाड आहे तो? अहो त्याचा काय आहार आहे? एका वेळेला 8-8, 10-10 पोळ्यांना हात लावून जातो. खादाड म्हणून लोक नंतर त्याची निंदा करतात. आणि एखादा असला ना की जो बिचारा अर्धी चतकोर 3 चतकोर पोळीमध्ये तो आपलं जेवण ढेकर देऊन पोटभर करतो, तर पाप्याच्या कपाळी कसलं अन्न आलेलं आहे, खायला पण नशीब लागतं माहिती आहे, पोटभर गेलं पण पाहिजे ना, आधीचे पाप असतील काही, त्यामुळे हे असे भोग. त्याच्यामुळे लोक तुम्हाला ना पायी चालू देणार आहेत ना घोड्यावर बसू देणार आहेत. त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता, जो निंदे ते न घे, स्तुती ते न श्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, जो निंदेलाही भाव देत नाही आणि स्तुतीलाही बळी पडत नाही. कसं पाहिजे? आपण निर्लेप असलं पाहिजे. निर्लेप कुकर माहिती आहे ना, निर्लेपचे तवा असायचा पूर्वी, बरोबर ना. निर्लेप हा शब्द आपल्याला वाटतं की त्या टॅफ्लॉन कोटेड इंग्लिश शब्द आहे काहीतरी, निर्लेप ब्रँड आहे. अहो निर्लेप ही कंपनी मराठी माणसाची आहे आणि त्यांनी हे नाव संस्कृत दिलेलं आहे. निर्लेप म्हणजे ज्याला कुठलाही लेप लागत नाही ते निर्लेप. तर असं आपलं चरित्र आणि असं आपलं अंतःकरण असायला पाहिजे, हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. काय म्हणतायत ते? जो निंदेलाही भीक घालत नाही आणि स्तुतीनेही भुरळून जात नाही, अगदी तसं की जणू तुम्ही आकाशाला लेपतायत. आपण पूर्वीच्या काळी जमीन सारवायचे, बरोबर, त्यासोबत भिंतींना पोत्यारा घालायचे, भिंतींना थापायचे मातीनी वगैरे, शेण माती सगळं असं छान. त्यानंतर गेरूचा रंग दिला जायचा भिंतींना, मातीच्या भिंती पूर्वीच्या. पण असं कोणी आकाशाला प्रयत्न केला आहे का? आज आपण आकाश लिंपून काढू असं कोणी प्रयत्न केला आहे का? बरं केला तरी शक्य आहे का? नाही. जसं आकाश हे निर्लेप आहे तसं आपलं चरित्र असलं पाहिजे, तसं आपलं अंतःकरण असलं पाहिजे. अजून एक उदाहरण देतो, निर्लेप कसं असावं. या जीवनात आपल्या अवतीभोवती सगळे प्रकारचे विषय आहेत, आपल्या अवतीभोवती सगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटणार, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा एकच धंदा, असं आपल्याला जगता आलं पाहिजे. कसं माहिती आहे? चिक्कूच्या बीप्रमाणे असलं पाहिजे. आपण चिक्कू खातो सगळेजण, बरोबर. चिक्कू फोडावा आणि आतली ती काळी बी निघावी. अख्ख्या चिक्कू फळामध्ये की जो चिगट आहे तो खाल्ल्यानंतर हात चिगट होतात है ना, गोड असतो, चिगट असतो, साखर असते त्याच्यामध्ये, आतून ओलसर असतो. पण त्यात उघडल्यानंतर त्यातली जी बी असते तिला हात लावा बरं, अतिशय चोपडी आणि कोरडी असते. तिला चिक्कूच्या कुठल्याही याचा लेप लागत नाही. असं निर्लेप आपलं अंतःकरण आणि मन असलं पाहिजे आणि अशी आपली निष्ठा असली पाहिजे. इतकं निर्लेप जर तुम्ही असाल तर हे सगळे स्तुती निंदा सगळे सोडा आणि सद्गुरूंच्या प्रती लीन व्हा आणि त्यांच्याकडून त्यांच्या पायी जर आपण लीन झालत ना तर आपल्याला भगवंत प्राप्त होणार आहे. बघा, एक लक्षात घ्या, शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला ह्या जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. जर तुम्हाला भगवंत प्राप्तीचा हेतू असेल ना, भगवंत प्राप्तीच्या हेतूसाठी 3 गोष्टी त्यांनी दुर्मिळ सांगितल्या. कुठल्या आहेत? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रितः. पहिलं मनुष्यत्वम. अहो मनुष्य जन्म मिळणंच मुळात मुश्किल. म्हणजे आपण ह्या जन्माला आलो आहोत हे आपलं परमभाग्य. बरं, फक्त भाग्य का? तर ही भगवंताची कृपा आहे म्हणून आपण या जन्मात आलेलो आहे. एक लक्षात घ्या, ज्यांचा मनुष्य योनीमध्ये जन्म झालेला आहे आणि तोही भारतात झालेला आहे, या सगळ्यांना भ्रष्टयोगी म्हटलं गेलेलं आहे. भ्रष्टयोगी म्हणजे ज्यांची पूर्वजन्मींची काहीतरी योग साधना अर्धवट राहिली होती, ती साधना पूर्ण करण्याकरता म्हणून आपल्याला भारतभूमीमध्ये मनुष्यजन्म प्राप्त झालेला आहे. त्यामुळे हे मी नाही सांगत आहे, शंकराचार्य म्हणतायत मनुष्यत्वम. पहिला मुद्दा, मनुष्यत्व मिळणंच अवघड. बरं, मनुष्य पण कधी मिळतं माहिती आहे? पाप पुण्य समं कृत्वा नरयोनीषु जायते. आपल्याला वाटतं खूप पुण्य केलं की मनुष्य जन्म मिळतो. नाही नाही नाही. पाप आणि पुण्य ज्या वेळेला समसमान होतं त्यावेळेला भगवंत आपली खरी परीक्षा पाहत असतो. तेव्हा तो म्हणतो
तू आता पापपुण्य समान आहे, आता मी तुला मनुष्य जन्म देणार आणि मनुष्य जन्मामध्ये जाऊन मी तुझं कर्म पाहणार आहे. इतर कुठल्याही योनीमध्ये कर्म नाही. कर्म कोणाला आहे तर ते केवळ आणि केवळ मनुष्य जन्माला, मनुष्य प्राण्याला कर्म बांधून दिलेलं आहे. कारण मनुष्याला बुद्धी दिली आहे. फक्त खाणं पिणं झोपणं आणि नवीन पिढी उत्पन्न करणं याच्या पुढचं ज्ञान जर कोणाला दिलेलं आहे ना तर ते मनुष्याला दिलेलं आहे. बाकी सगळ्या प्राण्यांना हे 4 गोष्टी कळतात, पण मनुष्य प्राण्याला या व्यतिरिक्तचं ज्ञान आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतो की इथे तुझं कर्म आहे, इथे तुझं कर्म आहे. मग तू कर्म कसं करतोस त्यावरती ठरेल की तू पुढे यातून मोक्षाकडे वाटचाल करशील की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तू नेमका कसा मार्ग पकडशील हे कोण ठरवतं? आपलेच कर्म ठरवत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अख्खा कर्मयोग सांगितलेला आहे की आपलं कर्म काय असावं, कसं असावं, ते कसं करावं. एखादा वाईट विचार करणं देखील कर्म म्हणून मोजलं गेलं आहे बरं का. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणाची हत्या करावी लागणार नाही. मनात विचार आला ना याला ना संपवूनच टाकावं, हे कर्म झालं तुमचं, लक्षात ठेवा. इतकं कर्म कठीण आहे. पहिलं मनुष्यत्वम. दुसरं तत्व जे सांगितलं आहे की जे अवघड आहे आपल्याला ते म्हणजे मुमुक्षत्वम. मुमुक्षु म्हणजे बुभुक्षु म्हणजे ज्याला भूक लागली आहे. मग मुमुक्षु म्हणजे ज्याला भूक लागली आहे, पण कसली? मोक्षपदाची भूक लागलेली आहे. ज्याला मोक्षपदाची तळमळ लागलेली आहे ना, अहो जोपर्यंत मनात ही इच्छा निर्माण होत नाही की मला मोक्ष पाहिजे, मोक्ष मिळेल कसा? जेव्हा तुमच्या मनात भूक लागते ना, जेव्हा पोटात भूक लागते ना, तुम्हाला विचार येतो मला भूक लागली, त्यावेळेला तुम्ही शोधता मग आता मी काय खाऊ शकतो. मग ऑप्शन्स काय आहेत, मग कुठल्या डब्यात काय ठेवलेलं आहे. घरात कोणी नसेल तर आपण चाच पडतो डबे वेगवेगळे. तर हे कधी, हे शोधाशोध कधी होते? ज्या वेळेला मनात इच्छा असते. तसंच मोक्षपदाची जेव्हा इच्छा आपल्या मनात निर्माण होते, मुमुक्षत्व निर्माण होतं, त्यावेळेला आपण शोधायला लागतो की माझा मार्ग कुठला आहे. बहुसुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ही विठ्ठलाची आवड कुठून निर्माण होते हो? ही आवड निर्माण होण्यासाठी ते मुमुक्षत्व आतमध्ये असायला लागतं. हे मुमुक्षत्व निर्माण करा. आणि तिसरं जे सांगितलेलं आहे बघा, पहिलं मनुष्यत्वातून मोक्षाकडे जाताना मुमुक्षत्व निर्माण होण्यासाठी काय गरजेचं आहे तर ते म्हणजे तिसरी पायरी आहे, महापुरुष संश्रयात. महापुरुष म्हणजे कोण हो? महापुरुष म्हणजे संत मंडळी. महापुरुष म्हणजे आपले सद्गुरू. जोपर्यंत तुमचा हात सद्गुरूंनी धरलेला नाही तोपर्यंत तुम्ही पोहता न येणाऱ्या एखाद्या बालकाप्रमाणे आहात की जो 5 फूट पाण्यामध्ये गटांगळ्या खातोय. तो बुडणार नाही कदाचित, पण तो तरणारही नाही. त्याला पोहणं शिकवण्यासाठी म्हणून कोणीतरी हवं आहे, आणि ते महान सत्पुरुष म्हणजे सद्गुरू. आपल्या जीवनात सद्गुरूंचं किती महत्व आहे. अहो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना देखील, ज्यांनी नामसाधना सांगितली, त्यांना देखील ही तळमळ लागली होती की मला सद्गुरूंना भेटायचं आहे. त्यावेळेला त्यांना अक्कलकोट स्वामी देखील भेटले आणि त्यांनी देखील सांगितलं, बरं अक्कलकोट स्वामींची थोरवी आपण काय गाणार, पण त्यांनी देखील सांगितलं की नाही, तुझ्या गुरु ज्या आहेत ते तुकामाई आहेत, तुला त्यांच्याचकडे जाऊन त्यांची दीक्षा घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला त्यांना योग्य सद्गुरूंचा आश्रय लाभला, त्यातून निर्माण झाले ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आणि त्यांनी अख्ख्या जगताला रामनामाची दीक्षा दिलेली आहे. आणि अख्ख्या जगताला त्यांनी सांगितलं आहे की भगवंताचं रामनाम घेत चला. 2 मिनिटं रामाचं भजन करूयात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोलो सियावर रामचंद्र की, महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. मग
त्यांना जरी सद्गुरूंची गरज लागली, अहो मोठमोठ्या संतांना सद्गुरूंची गरज लागली हो. ज्ञानेश्वर महाराज की ज्यांना आपण म्हणतो की वयाच्या 18व्या वर्षी, वय वर्ष 18, की ज्या वेळेला आपल्याकडच्या मुलांना स्वतःचं चांगलं वाईट कळत नाही, आर्ट्सला जाऊ का सायन्सला जाऊ का कॉमर्स करू का डिप्लोमा करू का इंजिनिअरिंग करू, हे ज्यांना कळत नाही आजकालच्या पिढीला 18 वर्षाच्या, त्या काळातील हा 18 वर्षाचा तरुण ज्ञानेश्वरी लिहितोय, भगवद्गीतेचं विवेचन करतोय. अहो काय काय ते अवतारी पुरुषच म्हणायला लागतील. आणि इतके श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली हे काय म्हणतायत, जेव्हा लोक त्यांना म्हणतायत की बाबा तुम्ही इतके मोठे आहात, तुमची थोरवी काय गावी, त्यावेळेला ते म्हणतायत ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो श्री गुरु कृपे. ते काय म्हणताय, मी तरलो कशामुळे आणि कशामुळे माझा उद्धार झालाय, तर गुरुकृपेमुळे झालेला आहे. अहो ज्यांना स्वतःला इतकं ज्ञान आहे, जे भगवंताचे अंशावतारच म्हणावे लागतील, ते स्वतः म्हणतात की मला सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. मला ज्यांनी तारलं ते माझे सद्गुरू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. एकनाथ महाराजांचंही आपण ऐकलेलंच आहे. जेव्हा ते त्यांचा प्रत्येक अभंग, प्रत्येक रचना ही अहो नवे नवे त्यांचं स्वतःचं नाव ते सद्गुरूंशी जोडल्याशिवाय राहत नाही. आपण प्रत्येक वेळेला काय ऐकतोय, एका जनार्दनी. हा एका कोणाचा आहे, जनार्दनी एका आहे, म्हणजे सद्गुरूंचा झालेला असा हा एका आहे. ते तर काय म्हणतायत त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये एकनाथ महाराज म्हणतायत काय, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला, शिष्य बिघडला परब्रह्म झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. तुम्ही बिघडाना, अहो तुम्ही बी गडाना ही मराठी भाषा आहे हो. अमृताशी पैजा जिंके अशी आपली मराठी भाषा आहे. आणि याचं सौंदर्य काय ते वर्णन करावं, आणि तेही एकनाथ महाराज जे शब्द ब्रह्म आहेत, जे परब्रह्म आहेत, त्यांनी वर्णन केलेलं आहे की सागराच्या संगे जशी नदी बिघडली सागराची झाली, तसं हे सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे बरं का. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला परब्रह्म झाला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. हे कसं शक्य होतं, सद्गुरूंचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे म्हणतात ना, लोह परिसाची न साहे उपमा, लोह परिसाची न साहे उपमा. का बरं, एखादा परीस असतो, परीस जर लोखंडाला लावला तर त्या लोखंडाचं सोनं होतात म्हणे, सोनं होतं, बरोबर ना. आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. कोणी बघितलंय का, कोणाकडे असेल तर दाखवा जरा. 2 दिवस आहे, माईकला बदलून टाकू आपण, घेऊन जा परत. बरं असो, पण असं म्हणतात की परीस जर लोखंडाला झाला तर परीस स्पर्श म्हणता, त्यातून लोखंडाचं सोनं होतं. पण सद्गुरू त्याचा परीस होऊ शकतो का, एखाद्या लोखंडाला परीस लावला तर परीस होईल का, त्याचा होत नाही. पण सद्गुरू एकमेव असे आहेत की जे जेव्हा आपल्या शिष्याला स्पर्श करतात, शिष्यावर कृपा करतात, तर त्या शिष्यामध्ये सद्गुरूंचीच शक्ती प्रवाहित होत असते, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला सद्गुरूची झाला, परब्रह्म झाला, असं नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग जर इतकं महत्त्वाचं हे जर आहे, तर आपण आपल्या सद्गुरूंकडे का लक्ष देत नाही. आपण आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकतो का हो. आपल्याला सद्गुरूंनी जी साधना सांगितली आहे, मग ती नाम साधना असेल, ती ध्यान साधना असेल, ती कुठला अजून जप साधना असेल, जी कुठली साधना असेल, आपण त्यावरती निष्ठा ठेवतो का. तर इथे महत्त्वाचं हे आहे की आपण आपल्या सद्गुरूंवरती निष्ठा ठेवली पाहिजे, आणि त्या निष्ठेप्रमाणे सद्गुरूंनी सांगितलेला शब्द आपण न चुकता पाळला पाहिजे. आणि जे त्यांना
अपेक्षित आहे, जी सेवा सद्गुरूंना अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, सेवा कशी असावी. आपण जातो बरेचदा आपल्या सद्गुरूंची सेवा करायला म्हणून जातो, मंदिरात सेवा करायला म्हणून जातो, पण आपण सेवा कुठली करतो? सेवा ती करतो जी आपल्याला आवडते. हे केलं ना मला फार छान वाटतं बरं का. सेवा कुठली असावी? शास्त्रात सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. सेवा ती असावी जी सद्गुरूंना प्रिय आहे, जी भगवंताला प्रिय अशी कुठली सेवा आहे ती सेवा आपण करायला लागा. आपल्याला आवडते ती सेवा केली म्हणजे आपण सद्गुरूंची सेवा केली असं होत नाही, आपण आपल्या मनाचं समाधान केलेलं आहे असं होतं. आणि म्हणून पूर्वपद्यामध्ये म्हटलेलं आहे, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. तुका म्हणे नाही उपेक्षिला, तुका म्हणे कोणी नाही उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी, नाही ऐकिला ऐसा कोणी, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा. पूर्वरंग झालेला आहे, मध्यंतर आहे, उत्तर रंग अजून बाकी आहे. गुरुदैव दत्त. आपल्या ज्ञानेश्वरनगर या दत्त संस्थानाच्या वतीनं हा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे त्याच्यातला माझ्या माहितीनुसार हा आजचा 5वा दिवस. बरोबर. आजच्या या कार्यक्रमाचं म्हणजेच आजच्या प्रवचनाचं प्रवचनाचे जे महाराज आहेत डॉक्टर प्रसाद जोशी सर, सरांचं PhD झालं आहे फिनान्समध्ये. ते सिम्बॉयसिस कॉलेजला लेक्चरर म्हणून पण तिकडे म्हणजे त्यांचा जॉब आहे. आणि गेल्या माझ्या माहितीनुसार 4 ते 5 वर्षापासून आपल्या ह्या मंदिरात सरांची सेवा पण आहे. आणि जसं मी पण येतो सर, मी बघतोय. कालच आमचं थोडीशी चर्चाही झाली की पहिलं प्रवचन कुठलं होतं. अग्निहोत्री सर असताना पहिलं प्रवचन झालेलं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी अशी 4-5 वर्षापासून जी सरांची सेवा आहे. आणि पवार महाराज पण असतात
आणि दरवर्षी ह्या सेवेला ते असतात. सांगायचं या सेवेबद्दल खरं म्हणजे आत्तापर्यंत झालेली जी प्रवचनं आहे महाराजांची, त्याच्यातून निश्चितच प्रबोधन होतं. अगदी छोट्या मुलांपासून ज्येष्ठ या ठिकाणी जे येतात त्या प्रत्येकासाठी काहीतरी नवीन असतं. आणि प्रवचन ऐकताना असं आत्तापर्यंत तर की प्रवचन नाही का असं वाटतं की आता अजून काहीतरी पुढं आहे, काहीतरी आहे आणि एक वेगळीच मजा आहे. आजच्या या प्रवचनाचं म्हणजे आपल्या मंदिरासाठी त्यांनी त्यांचा तो जो वेळ दिला आणि ही सेवा दिली त्याबद्दल मंदिराच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. 2 शब्द मी सरांना त्यांच्याबद्दल बोलायला थांबतो. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. डॉक्टर प्रसाद जोशी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सुंदर आणि शांत व्यक्तिमत्व, एवढंच मी त्यांना डिस्क्राईब करेन. आणि मी गुरुदेव दत्त संस्थानतर्फे आणि निळकंठेश्वर महाकाल संस्थानतर्फे त्यांचं पुष्पहार आणि शाल श्रीपदी सत्कार करते. माझी विनंती, बाबा आलेले आहेत, मी त्यांचे स्वागत करू इच्छितो. दुसरं एक छानचं नाव ज्यांनी म्हणजे माझी आणि सरांची ज्यांनी ओळख करून दिली ते सुंदर व्यक्तिमत्व इथे बसलेले पांडुरंग दळवी यांच्याबद्दल महाराज मी सांगतो की त्यांनी आम्हाला या मंदिरात 2 परंपरा सुरू करून दिल्या आहेत. एक तर हा उत्सवही पार पडतो आणि दुसरं म्हणजे पालखी. दत्त महाराजांची पालखी तयार करणारी व्यक्ती पांडुरंग दळवी ही आहे. आणि ही सेवा अखंडपणे आम्ही पुढे चालू राहावी हीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना. जोशी सरांना प्रसाद सरांना विनंती की त्यांनी मला आशीर्वाद द्यावेत. आमच्या हातून अशी सेवा दोघांच्या हातून व्हावी, असेच आशीर्वाद त्यांनी मला द्यावेत एवढीच विनंती. गुरुदेव दत्त. आणि आमचा सत्शाल श्रीफळ छोटासा सत्कार हा स्वीकारावा. मी आपलं ऋण हे कसं फेडावं या विवेचनेमध्ये नेहमी असतो, पण मी प्रयत्न करेन की आपले जे ऋण आहे आणि आपले जे प्रबोधन आहे त्यातला 1% का होईना आय विल ट्राय टू इम्प्लिमेंट टू द आयडियाज. हायली ओब्लाइज. गुरुदेव दत्त. चिंतोरे सर या ना प्लीज. आबा. काका या ना, या इकडे. डॉक्टर प्रसाद जोशी यांचे हे बाबा आहेत वसंतराव जोशी. क्षमा करा, मंचावरती रंगमंचावरती म्हणजे माझ्या उजव्या हाताला जे बसलेत मी ज्यांना महाराज म्हणतो ते डॉक्टर प्रसाद जोशी आणि तबल्यावरती जे साथ करतायत ते प्रणव जोशी महाराजांचे ते धाकटे बंधू आहेत. म्हणजे या दोघांचे ते बाबा आहेत. आणि योगायोगाने आज या ठिकाणी महाराजांच्या मातोश्री म्हणजे दोघांच्या मातोश्री पण आलेल्या आहेत. मी विनंती करतो त्यांनी आहे त्या जागेवरती थोडं उभं राहिलं म्हणजे सगळ्यांना कळेल की ही 2 जी रत्न आहेत ती कुणाची मुलं आहेत. म्हणजे या मावशी आहेत, जोशी मावशी आणि काकांना आपण आत्ताच भेटलो. रीता चव्हाण या पुढे या, त्यांचे स्वागत करा छानपैकी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.
मी पांडुरंग दळवेंना विनंती करतो की त्यांनी आमचं छोटंसं ऋण स्वीकारा, म्हणजे पहिलं शाल स्वीकारा. ठीक आहे. पालखी सेवा करणारे ही सुंदर व्यक्तिमत्व आणि आमच्या मंदिराचं सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काम करणारे, पूर्ण सिव्हिलचं काम करणारी पण ही व्यक्ती आहे, ज्यांना आम्ही अर्थात त्यांचं कसं वर्णन करावं हे मला समजत नाही, पण हे मंदिरात उभारणा करणे त्यांचे खूप खूप योगदान आहे. उत्तर रंगाकडे वळूयात. आपण सुरुवातीला पूर्व रंगामध्ये निष्ठा याबद्दल आपण बोललो. निष्ठा म्हणजे एकरूपता, तन्मयता. मग ही सद्गुरूंबद्दलची असेल, देशाबद्दलची असेल किंवा भगवंताबद्दलची असेल. तर असंच एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. आणि आपल्या इथे म्हणजे ॲडव्होकेट चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि सर्व भगवंताचे, दत्तगुरूंचे भक्तगण, आपण सर्वांनी मिळून इथे जे सुंदर नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर स्थापन केलेलं आहे. तर म्हटलं ह्या वर्षी आपण महादेवाशीच संबंधित एखादं आख्यान आज घेऊयात, असं म्हणून विशेष म्हणून आजचं हे आख्यान घेतलेलं आहे. मेने पासुनी कन्या झाली मेनाक पर्वतासी. पर्वत उदरी जन्मे म्हणुनी नाव पार्वती ल्याली. मेनाक राजा, पर्वतांचा राजा, आणि त्याची पत्नी मेना, या दोघांच्या उदरी जे जन्माला आली, पर्वतांमधील राजकुमारी, म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवण्यात आलं. जी पर्वतांची कन्या ती पार्वती. बरं, या पार्वतीचा हा प्रसंग, पार्वती आपल्या आईवडिलांप्रमाणे अतिशय सगुण संपन्न, दिसायला अतिशय सुंदर, वागायला अतिशय संस्कारी अशी ती कन्या होती की जिने आयुष्यभर भगवंताची सेवा केली आणि आईवडिलांचा एक शब्दही मोडला नाही. अशा प्रकारची ही कुमारी आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. पर्वत रांगांमध्ये खेळता बागडता ती मोठी झाली होती, वयात आली होती. आणि आता आई वडिलांना, अहो मग तो राजा असो, पर्वत असो की सामान्य माणूस असो, मुलगी वयात आली की चिंता लागतेच. अशीच चिंता मेनाक राजा आणि त्याच्या पत्नीला लागली होती. आणि दोघांना चिंता पडली की आता ह्या मुलीसाठी आपल्याला वर शोधावे लागतील, वर संशोधन करायचं आहे. झाली ज्याची उपवर दुहिता, झाली ज्याची उपवर दुहिता, चैन नसे त्या तापवी चिंता, चैन नसे त्या तापवी चिंता, झाली ज्याची उपवर दुहिता, झाली ज्याची उपवर दुहिता. तर ज्याची दुहिता उपवर झाली
तिच्या आईवडिलांना चिंता लागली. तसंच मेनाक पर्वत, मेनाक राजा आणि त्याची पत्नी मेनाबाई यांना देखील अशीच चिंता लागली आहे की आता चला वर संशोधनाला म्हणून सुरुवात करूया. पण कसं आहे, आपली भारतीय संस्कृती बरं का, म्हणजे आज आपल्याला अख्खं जग सांगतं की तुम्ही मागासलेले आहात आणि आपण हळूहळू प्रगतीकडे चाललेलो आहे असं आपल्याला सांगतात. अहो पण आमचे पूर्वज फार पुढारलेले होते. म्हणजे जितकी प्रगती आमच्या पूर्वजांनी केलेली होती तेवढी आज कुणीही केलेली नाही आहे. म्हणजे पाश्चिमात्यांमध्ये आपण म्हणतो की त्यांनी विमानाचा शोध लावला. अहो पुष्पक विमान तर आमच्याकडे रावणाकडे सुद्धा होतं, राक्षसांकडे देखील अशी विमानं होती, बरोबर ना. त्यानंतर जुन्या काळातलं आपलं आर्किटेक्चर पाहून घ्या, स्थापत्य म्हणजे मंदिरांची कलाकुसर पहा. एखाद्या मशीननी देखील इतकं ॲक्युरेट आणि इतकं समप्रमाणात सुंदर आखीव रेखीव अशी जमणार नाही आजच्या काळात, अशी त्या काळात माणसांनी हाताने बनवलेली आहे. म्हणजे काहीतरी टेक्नॉलॉजी असेल ना आमच्याकडे. ज्योतिषशास्त्र ज्याला अनेक जण हसतात, अहो पण आज तुम्ही विचार करता की सूर्य, इथून मंगळाचं अंतर, तिथून बुध, मग हे ग्रह एक एक शोधताय तुम्ही आज. आमच्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी त्याच वेळेला यांच्यामधील अंतर, नुसतं अंतर नव्हे, त्यांची कालगणना इथे बसल्या बसल्या ज्या वेळेला पत्रिका म्हणतात ना आपण, बघा पत्रिका असते की नाही, 12 चौकोन, ते 12 घरं म्हणजे काय, आणि त्याच्यातले जे 9 ग्रह आहेत ते, म्हणजे त्याचं थोडक्यात उदाहरण सांगतो. आपल्या पृथ्वीभोवती जो गोल आहे 360 अंशांचा गोल आहे, बरोबर ना. गोलाकार 360 अंश असतो. तर ह्या 360 अंशाचे जर आपण 12 भाग केले, 30 अंशाचा एक भाग, तर तो आपल्या आकाशमंडळाचे 12 भाग होतात. आणि इथून सूर्य कुठे दिसतो तुम्हाला, तिथे त्या पत्रिकेत सूर्य मांडलेला असतो. नुसतं मांडलेला नसतो, अंशात्मक, किती डिग्री, किती मिनिट्स, किती सेकंड्स, याच्यावरती त्याची मांडणी पत्रिकेत केली असते. इतकं आमचं गणितशास्त्र, खगोलशास्त्र पुढारलेलं होतं. आणि तुम्ही आम्हाला म्हणता की आम्ही मागासलेले आहे. आम्ही मागासलेले नाही, आम्ही फार पुढे होतो. पण आज हे बोलून उपयोग नाही, कारण आपण आपल्या गोष्टी टिकवल्या नाहीत. आपण पुन्हा आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला पाहिजे. आपण पुन्हा आपल्या गोष्टींना ॲक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, तर आपण टिकणार आहोत. नाही तर लक्षात ठेवा, परकीय लोक बसलेच आहेत आक्रमणं करायला आपल्यावरती. सांस्कृतिक आक्रमणं तर सुरूच आहेत, धार्मिक आक्रमणं देखील सुरू आहेत, जिहाद सारखे अनेक प्रकार सुरू आहेत आपल्या विरुद्ध. पण आपल्याला जर आपला धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला हा दृढ निश्चय असला पाहिजे. ही निष्ठा आपल्या धर्माबद्दलची असणं आपल्याला गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तर असो, मेनाक राजा आणि मेनाबाई हे पुढारलेले होते. त्यांनी त्यावेळेला विचार केला की आपण वर संशोधन करण्यापूर्वी एकदा मुलीला विचारावं की का गं बाई, तुझ्या मनात कोणी आहे की कसं. म्हणजे कसं आहे, मुलीला विचारलेलं बरं, हे विचार त्या काळात होते. म्हणजे लव्ह मॅरेज ही कन्सेप्ट जरी मान्य नसली पण तरी तिचा विचार करून मग त्यावरती संशोधन करू, असा त्यावेळेला विचार होता. त्यावेळेला मेनाबाईंनी विचारलं मुलीला की का गं बाई, आम्ही वर संशोधन करू की तुझ्या मनात आहे कुणी. पार्वतीने पटकन उत्तर दिलं, म्हणे हे बघ आई, मी तुला नाव सांगेल पण एक अट आहे म्हणे. मी जर नाव सांगितलं आणि तुम्ही ते नाव ऐकलं, मी नाव सांगता क्षणी तुम्हाला त्याच व्यक्तीशी माझं विवाह करून द्यावा लागेल. मी नाव सांगितलं आणि मग तुम्ही नाही म्हणू शकत नाही. आता राजा राणींनी विचार केला की बाबा ठीक आहे, राजकुमारीच ती काय सांगेल, सांगून एखादा राजकुमार असेल, एखादा राजा असेल, एखादा सेनापती असेल, एखादा वीर पुरुष कोणीतरी असेल, एखादा ज्ञानी असेल, एखादा धनवान असेल, ठीक आहे म्हणे. त्यांनी हो म्हटलं, तू नाव तर सांग. त्यावरती पार्वती म्हणते, आवडे शंभूपती, शंभूपती आवडे शंभूपती, शंभूपती आवडे शंभूपती. बालपणापासून चिंतन मनी, बालपणापासून चिंतन मनी, आवडे शंभूपती, शंभूपती आवडे शंभूपती. काय म्हणे, अहो म्हणे, मी बालपणापासून ज्याचं चिंतन करते, ज्याची भक्ती करते आहे, ज्याची सेवा करते, तो शंभू महादेवच मला पती म्हणून हवा आहे. आता याला तुम्ही लव्ह मॅरेज म्हणणार, प्रेम प्रकरण म्हणणार की भक्ती म्हणणार हो.
तो भगवंत आहे, माहिती आहे, देवाधिदेव महादेव आहे. त्याची सेवा करत करत लहानपणापासून त्याचंच इतकं ध्यान आहे मला लागलेलं आहे, त्याच्याच प्रति मी इतकी एकनिष्ठ झाली आहे की मला दुसरा विचारच येत नाही मनात. मला विवाह करायचा तर त्याच्याशीच करावा असा वाटतो, दुसऱ्या व्यक्तीमध्ये मला काही रस कोणामध्ये दिसत नाही. मेनाबाई हसल्या. अगं बाई म्हणे, आपण मृत्यू लोकातील माणसं, ते देवाधिदेव महादेवांचे देव हो, आणि त्यांच्याशी तुला विवाह कसं कसं शक्य आहे? ते म्हणजे ते मला माहिती नाही, पण मी विवाह करीन तर त्यांच्याशीच करीन. त्यावरती मेनाबाई हुशार होत्या. मेनाबाईंनी तिला विरोध केला नाही, तिच्यावर हसले नाही. मेनाबाईंनी तिला योग्य तो मार्ग दाखवला. आई माझा गुरु, आई कल्पतरू. पहिला गुरु आपली आई असते, त्यामुळे आईनी सत्मार्ग दाखवलेला आहे. या ठिकाणी मेनाबाईंची आई, पार्वतींची आई मेणाबाई, ह्या तिच्या गुरु झाल्यात. आणि त्यांनी तिला सांगितलं की अगं बाई, तुला हवं आहे ना, महादेवाशी लग्न करायचं आहे ना, कर. पण ते इतकं सहज नाही. तुला त्याकरता त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल, आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची तपश्चर्या तुला करणं भाग आहे. तेव्हा तू तपश्चर्या कर, त्यांना प्रसन्न करून घे, आणि मग खुशाल लग्न कर त्यांच्याशी. ते हो म्हटले तर अर्थात. पार्वतीने शब्द पकडला, पार्वतीने विश्वास ठेवला. ती त्वरित वनात गेली आणि वनात तपश्चर्येला लागली आहे. तपश्चर्या म्हणजे अन्न पाणी ग्रहण न करता सतत तिचं भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान सुरू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंताची सेवा सुरू आहे. देवादिदेव महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी सतत त्यांचं चिंतन, त्यांचं भजन, त्यांचं नामस्मरण, त्यांची पूजा, त्यांची अर्चना ही सुरू आहे. आणि ती इतकी सुंदर पूजा, इतकी सुंदर तपश्चर्या पाहून महादेवांनाही वाटलं की अरे, ही तर खरंच म्हणे आपली चांगली सेवा करते आहे, त्यामुळे हिच्यावरती प्रसन्न व्हावं की काय, असं त्यांच्या मनात आलं. ते मनीमन म्हणू लागले, धन्य धन्य सती पार्वती, धन्य धन्य सती पार्वती, निजमनी शंकर म्हणती, निजमनी शंकर म्हणती. धन्य धन्य सती पार्वती असं कोण म्हणतंय? मनोमनी शंकर भगवान म्हणतायत की अगं बाई, तू खरंच धन्य आहेस. पण भगवंत भक्तावर सहज प्रसन्न होत नाही, परीक्षा घेतल्याशिवाय. भगवंत कसा आहे माहिती आहे? भगवंत एखाद्या सोनाराप्रमाणे आहे की जो कुठलाही धातू पिवळा दिसला म्हणून त्याला सोनं मानत नाही. त्याला तावून सुलाखून घेतल्याशिवाय, त्याला तापवल्याशिवाय तो त्याला खरं मानत नाही. पण जो धातू तावून सुलाखून अगदी चटके सोसून देखील जो काळा न पडता, जो उलट तेजाने तळपून उठतो, त्या सोन्याचा तो सोनार स्वीकार करतो. नुसता स्वीकार नाही करत, त्यापासून सुंदर असे दागिने घडवतो की जो लोकांना आपलं आपलंसं वाटायला लागतो. असाच भगवंत आहे. तो तुमची परीक्षा पाहणार. तुम्ही जर त्या परीक्षेत नापास झालात तर तुम्ही संपलात, पण तुम्ही जर त्या परीक्षेत पास झालात, तरलात, तर मात्र तो तुम्हाला स्वीकारतो, स्वतःचं करतो, आणि मग लोकांना तुम्ही हवे हवेसे वाटायला लागतात. सर्व संत मंडळी जे आहेत हे तेच दागिने आहेत की ज्यांना भगवंतांनी तावून सुलाखून घेतलेलं आहे आणि त्यांना आपलं मानलं आहे. त्यामुळे आज आपण सगळ्या संतांचा जय जयकार करतो. आपल्या सगळ्यांना ते हवे हवेसे वाटतायत. तर भगवंतांनी ठरवलं की आता हिची परीक्षा घ्यायची. पण परीक्षा कशी घेणार असं म्हणून त्यांनी एका बटूचं रूप घेतलं बरं का. एक लहान 8-10 वर्षाचं मूल, बटू महाराज है ना, ब्राह्मण पुत्राचं असं रूप घेतलं. बटू महाराज आले तिच्याकडे, तिच्या गुहेत आले, तपश्चर्याला जिथे बसली होती तिथे. आणि तिथे आल्यानंतर त्यांची चाहूल लागताच पार्वतीने डोळे उघडली, नमस्कार केला. म्हणे महाराज या या, बसा बसा. नाही म्हणे, ते सर्व ठीक आहे. महादेव आले आहेत ना बटू रूपात. ते म्हणे सर्व ठीक आहे, पण तू मला एक सांग, तू इथे करती काय एवढ्या वनामध्ये एकटी काय बसली आहेस, काय करतेस? ती म्हणे मी तपश्चर्या करते. कसली तपश्चर्या करते? म्हणे महादेवाची तपश्चर्या करते. म्हणे कशासाठी? महादेवाची तपश्चर्या करून काय मिळणार आहे म्हणे तुला? येरी म्हणे कैलासनाथ, पती मिळावा एतदर्थ,
तया लागी मी आचरित ऐक सांगते बटुराया. हे बटुराया म्हणे, मला देवाधिदेव महादेव हे पती स्वरूपात मिळावे म्हणून मी ही तपश्चर्या करते म्हणे. म्हणे अगं तू वेडी का खुळी, महादेव तुला महादेव पती म्हणून पाहिजे, तू ओळखते का म्हणे, कधी बघितलंय का त्यांना, फोटो बिटो पाहिला की नाही त्यांचा, कधी त्यांनी व्हॉट्सअपवर वगैरे फेसबुकला फोटो टाकला असेल तर बघ म्हणे जरा फोटो. म्हणे काय झालं, अगं म्हणे तू त्यांचं रूप पाहिलंस का कसं आहे. म्हणे कसं, म्हणे अगं त्यांचं रूप हे भल्या मोठ्या जटा वाढलेल्या आहेत, हे मोठं जटांचं गाठोडं डोक्यावरती आहे, गळ्यामध्ये नाग आहेत, अंगाला भस्म लावलेलं आहे. कसलं भस्म आहे हो, चिता भस्म लावलेलं आहे. आणि ते कुठे राहतात म्हणे, त्यांच्याकडे काय राजवाडा महाल वगैरे असं काही नाही. तू चांगली राजवाड्यात मोठी झाली आहेस म्हणे, त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे काही नाही, फक्त व्याघ्रांबर परिधान केलेलं असतं, दागिने सगळे सर्पालंकार आहेत आणि रुद्राक्षांच्या माळाच त्यांच्याकडे असतात म्हणे. अख्ख्या अंगावरती ठिकठिकाणी रुद्राक्ष माळा धारण केलेल्या आहेत, डोक्यावरती गंगा आहे आणि नंदीवर फिरतात म्हणे. तुला वाटेल बा एखादी कार मिळेल, अल्टो 800 काय तवेरा काय जी काय असेल ती इनोवा विनोवा काहीतरी मिळेल, तर नाही बरं, नंदीवर मागे बसावं लागेल. ती म्हणते नाही नाही ठीक आहे बरं म्हणे जाऊ दे. ती म्हणते नाही नाही पण मला त्यांच्याशीच लग्न करायचं. ते म्हणतात बुवा ही तर काय ऐकायला तयार नाही आता. मग आता काय करणार, मग आता त्यांनी पुढचा उपाय केला. कसं आहे माहिती का, भगवंताला एक तर परीक्षा घेत होते महादेव आणि दुसरं भगवंतांना हे माहिती होतं की हिने मला पाहिलेलं नाही, माझं रूप हिला माहीत नाही, मी असा है ना. भूतदेव ज्यांना म्हटलं जातं, भूतनाथ ते भगवंत की जे स्मशानात राहतात, ज्यांच्या अवतीभोवती पिशाच्च हिंडतायत, सगळ्या प्रकारचे विविध गण आहेत जे भस्मलेपन करतायत, चिता भस्मलेपन करतायत. असं महादेव, अरे बाबा हिनी मला पाहिलं तर जागीच मूर्छित होऊन नको पडायला, किंवा समजा लग्न झालं जरी तरी पहिल्या महिन्यात अरुंधती अनिरुद्ध व्हायचा आमचा, तर त्यापेक्षा आधीच काय ते क्लिअर केलेलं बरं. त्यावरती बटू महाराज म्हणतायत की अगं बाई तुला माहिती का, त्यांचं वय तरी माहिती का म्हणे तुला. म्हणे वय, हा म्हणे त्यांचं रूप ऐक म्हणे तू, किती वय आहे त्यांचं. म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमा, म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमा, लग्ना अजुनी लहान अवघे, अजुनी लहान अवघे पाऊण शेवयमा, म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमा. दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती, डोळे रुसले काही न बघती, नन्ना करीते मान अवघे पाऊण शेवयमा, म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमा. नाव म्हणे पौणशे वयमान आहे. पौणशे म्हणजे किती, 75. पौणशे वय म्हणे त्यांचं. आणि काय, दंताजीचे ठाणे उठले, दातबीत सगळे पडून गेले, फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही दिसत नाही, नन्ना करीते मान अवघे पाऊणशे वयमान. पण तरी लग्न अजूनही लहान म्हणे, अजूनही लग्न व्हायचंय, लग्नाला लहानच असं म्हणतात म्हणे ते. त्यावरती पार्वतीला संताप येत होता आतून, पण ती तरी कंट्रोल करत होती की बाबा बटू राजा आहे, ब्राह्मण आहे, जाऊ द्या, काय आपण याच्या नादी लागायचं, लहान आहे असं म्हणून ती शांत होती. पण बटू महाराजांनी ती याच्या वर कडी केली. ते म्हणे पार्वती आपण एक काम करूया, ऐक तुला लग्नच करायचं आहे ना आणि तू तपश्चर्यालाच बसली आहेस ना, मग महादेवाची तपश्चर्या करण्यापेक्षा तू माझा ऐक विष्णूंची तपश्चर्या कर. अगं काय सुंदर रूप आहे त्यांचं. विलासी तो विष्णुदेव त्यासी वरी तू पार्वती, विलासी तो विष्णुदेव त्यासी वरी तू पार्वती, मज संगे ये आता लाविन मी तव लग्ना, मज संग
गे ये आता लावीन मी तव लग्न ऐक ऐक बाळे ऐक ऐक बाळे ऐक ऐक बाळे ऐक ऐक बाळे. म्हणे तो इतका सुंदर जो आहे भगवान विष्णू, तो त्याची तपश्चर्या कर. त्याच्याकडे पाहून वाटतं तरी की नवरदेव आहे म्हणून. आणि तुला फार संकोच असेल ना, माझ्यासोबत चल, मी लावून देतो तुमचं लग्न. कोण म्हणताय? बटू महाराज. म्हणजेच कोण? महादेवच म्हणतायत. आता हे ऐकल्यानंतर वाटलं पार्वती माता चिडल्या बरं का. ती म्हणते केव्हाच मी ऐकून घेते तुमचं, ठीक आहे, पण आता मी शाप देण्याच्या अगोदर इथून निघ म्हणे. तू, मी तुला शाप देण्यापूर्वी तू इथून आता चालता हो. काय लावलंय म्हणे केव्हाचं? मी आपलं ऐकून घेते म्हणून काय चाललेलं आहे म्हणे तुझं. आणि हे ऐकल्यानंतर मात्र महादेवाला पटलं की नाही, ही खरी भक्ती आहे, हिची खरंच आपल्याप्रती निष्ठा आहे, म्हणून ही तपश्चर्येला बसलेली आहे. त्यावेळेला मात्र भगवंतांनी आपलं सगुण साकार रूप तिच्या पुढे धारण केलेलं आहे. बटूचा वेश सोडलाय आणि नंदीवरती बसलेले असे महादेव व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे. कंठाभोवती नागराज आहेत, नीलकंठ आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत, भुजांना रुद्राक्ष बांधलेले आहेत, व्याघ्रांबर परिधान केलेले आहे. जटांचा मुकुट हा डोक्यावरती आहे, कपाळावरती अर्धचंद्र बसलेला आहे आणि त्या जटांमधून गंगा मैया वाहते आहे. आणि असं त्रिपुंड्रिक भस्म फक्त कपाळावर नाही तर सर्वांग लेपन असं चिताभस्म केलेलं आहे. आणि असं सुंदर कर्पूर गौर असं वर्ण असलेलं रूप पार्वती मातेला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. पार्वती मातेसोबत आपण सर्वजणही त्या महादेवाचं दर्शन घेऊया. नमः पार्वती पतये हर हर महादेव. पार्वती मातेला दर्शन झालेलं आहे आणि त्यावरती महादेव म्हणतात, पार्वती तू जिंकलंस, तुझ्या तपश्चर्येवर मी प्रसन्न आहे, बोल काय इच्छा आहे तुझी. पार्वती मातेचं आधीच ठरलेलं होतं. तिने सहज सांगितलं, महाराज आपली पत्नी म्हणून मला स्वीकारावं, माझी अशी इच्छा आहे की मी तुमची पत्नी व्हावी. महादेव म्हणतात ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणेच होईल, आता तू घरी जा. असं म्हणून पार्वतीला त्यांनी घरी पाठवलंय. आणि महादेव देखील तिथून वनातून निघून आपल्या कैलास पर्वताकडे निघालेले आहेत. आणि त्यांना कैलास पर्वतावर येता पाहूनच बाकी सर्व देव त्यांच्या मागे धावत धावत आलेले आहेत बघा. बरं, आता देव का धावू लागले हा प्रश्न महादेवांना पडला, म्हणून ते थांबले. का रे बाबांनो काय झालं? बाकी सगळे देव त्यांच्याकडे धावत धावत आलेले आहेत. त्यावरती सगळे म्हणतायत, महाराज वाचवा वाचवा वाचवा, त्राहिमाम त्राहिमाम. म्हणे काय झालं? अहो म्हणे या तारकासुराने फार अगदी हाहाकार मातवलाय म्हणे, आणि त्या तारकासुरापासून आमचं रक्षण आपण करा, आणि आपणच आमचं रक्षण करू शकता असा आम्हाला विश्वास आहे, म्हणून आम्ही आपल्याला शरण आलो आहोत महाराज. महादेव म्हणतात ही चांगली संधी आहे आपलं काम करवून घेण्याची. ते म्हणतात आपण चिंता करू नये. मत्पुत्र वधिल त्याला, मत्पुत्र वधिल त्याला. काय म्हटले? माझा पुत्र जो आहे ना तो या तारकासुराचा वध करेल. देवा एकमेकांकडे पाहू लागले आणि त्यांचे हात जोडले. म्हणे महाराज अहो काय बोलताय तुम्ही? अहो आपला विवाह तरी झालेला आहे का? म्हणे चिंता करू नका, मी लवकरच विवाह करेन. आणि मग तो अहो म्हणे महाराज तुमचं लग्न करायचं, तुम्ही राहता कुठे? पत्र्याचं तरी घर आहे का आपलं? तुम्ही राहता कुठे? तुमचा हा असा वेश, हे अशी दाढी जटा, हे भस्म रुद्राक्ष, कोण तुमच्याशी लग्न करणार आहे? ते तुमच्या गळ्यातले नागराज जवळ तरी येईल का कोणी म्हणे तुमच्या? लग्न करणं सोडा, कोण मुलगी देईल म्हणे तुम्हाला? कुठला मनुष्य आहे की जो आपली मुलगी तुमच्याशी विवाह करून देईल? बरं समजा आजकालची पद्धत आहे, मुलं आजकाल सामाजिक प्रश्न झालेला आहे, मुली मिळत नाही हो, मग काय करणार? मग एखादी परजातीची, एखादी गरीबाची, लांबून कुठून तरी 2 पैसे देऊन का होईना आम्ही करून घेऊ असं म्हणून मुलगी करून आणली जरी तुमच्यासाठी समजा, तर ती टिकली पाहिजे. बरं समजा ती टिकली तर तिच्यापासून तुमचा मुलगा, बरं मुलगाच होईल हे कशावरून? समजा मुलगा झाला, तो मुलगा मोठा होईल, मग त्या तारकासुराचा वध करेल. अहो हे कसं म्हणताय म्हणे तुम्ही? महाराज म्हणतात, महादेव म्हणतात तुम्ही चिंता करू नका, मुलगी मी पाहून ठेवली आहे जिचा होकार मला मिळालेला आहे, तुम्ही फक्त माझं स्थळ घेऊन त्यांच्याकडे जा.
ठरलं तर सगळे देव यांनी पत्ता सांगितला. सगळे देव गेले कुठे? मेनाक राजाकडे. मेनाक राजाला सांगितलं आम्ही तुमच्या मुलीला मागणी घालायला आलेलो आहे. मेनाक राजाने आपल्या मुलीला विचारलं. मुलीला हेच अपेक्षित होतं. मुलीने चटकन होकार दिला आणि सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. सगळीकडे लगबग, ज्याला लगीन घाई म्हणतात ती लगीन घाई सगळीकडे सुरू झालेली आहे. आणि अख्खा कैलास पर्वत नव्हे, अख्ख्या स्वर्गामध्ये, त्रिलोकामध्ये, त्रिखंडामध्ये सगळीकडे लग्नाची लगबग तयारी सुरू झालेली आहे. कोणी कसली तयारी करतं, कोणी बँडवाला बुक करतंय, कोण डीजेवाला बुक करतंय, कोण केटरर सांगतंय, कोण हळदीला कोण डीजे असेल ते सांगतंय, कोण अक्षदा रंगवल्या की नाही ते म्हणतात, कोणी म्हणतं बस्त्याचं काय झालं बाबा, त्या आत्याला राग यायला नको, त्या मामीला राग यायला नको, सगळ्यांच्या मानापानाच्या साड्या काय ते पाहून ठेवा आधीच. अशी सगळी लगबग लग्नाची म्हणून जी लगीन घाई आहे ती चालू झाली आहे. पत्रिकांचा प्रश्न, पत्रिका छापायच्या की नाही छापायच्या. मग शेवटी असं ठरलं की व्हॉट्सअपनेच पाठवू सगळ्यांना पत्रिका, असं म्हणून सगळ्या पत्रिका पाठवणं, निमंत्रणं देणं, असं सगळीकडे लगबग सुरू आहे. आणि तो दिवस उजाडलाय. कुठला दिवस? लग्नाचा दिवस. आणि इकडे वऱ्हाळाची सगळी तयारी झालेली आहे. सर्व देव अतिशय नटून थटून आपापल्या वाहनांसह, आपापल्या आदी प्रत्यादी देवतांसह, आपल्या पत्नींसह असे म्हणून सगळे देव त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि अख्खं वऱ्हाड हे निघालेलं आहे. कुठल्या दिशेने निघालंय वऱ्हाड? तर हे निघालंय मेनाक राजाकडे जायला म्हणून. आणि अशी सगळींची गडबड लगबग ही चाललेली पाहून आकाश मार्गाने फिरत असलेले नारायण नारायण नारद मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांनी पाहिलं, अरे एवढी गर्दी, ही चालले कुठे आहेत नेमकं. ते खाली आले आणि विचारू लागले देवतांना, अरे बाबा हे काय आहे? कोणावर मोर्चा घेऊन चाललात की आक्रमण करायला चाललात की नेमकं काय भानगड काय आहे? ते म्हणे महादेवांशी बोला. महादेवांकडे आले. म्हणे अहो महाराज आहे काय हा प्रकार? ते म्हणे अरे काही नाही आम्ही लग्नाला चाललोय. म्हणे कोणाचं लग्न आहे? अरे म्हणे माझंच लग्न आहे. नारद मुनी विचार कोणाशी? यांनी सांगितलं मेनाक राजाची मुलगी असं वगैरे सगळी चौकशी करून घेतली. आणि मग नारद मुनी हळूच म्हणतात, अहो महाराज तुम्ही मला निमंत्रणच दिलं नाही. आणि झालं. आता महादेव ठीक आहे ना, काय होतं आपल्या इकडून होतं ना असं, लग्नाच्या गर्दीमध्ये एवढे कामं असतात की एखाद्या व्यक्तीला निमंत्रण द्यायचं राहून जातं. पण शेवटी जे आपल्याकडे होतं तेच तिथे झालं. रुसून बसणार आणि राग रुसवे फुगवे या गोष्टी चालतातच. महादेवांनी प्रयत्न केला की अरे बाबा ठीक आहे, राहिलं आमच्याकडून, आता चल आमच्यासोबत. असं कसं चल? तुम्ही आधी विसरलात निमंत्रण द्यायला आणि आता ऐन वेळेला मला सांगताय का? मी का असाच आहे का? बरोबर ना? मानापानाने घरी येऊन पत्रिका द्यायला पाहिजे होती, अक्षत द्यायला पाहिजे होतं, आणि तुम्ही असं करता. मी नाही ऐकणार. महादेव म्हणतात नाही यायचं, नको येऊ, तुझ्या वाचन काय अडणार आहे का माझं लग्न? नारदांनाही राग आला, महादेवांनाही राग आला. त्यावरती नारद मुनी म्हणतो, पाहतो मी तुझे लग्न होते कसे, पाहतो मी तुझे लग्न होते कसे, सोडितो मग तू हा मीच येथे असे, सोडितो मग चिहा मीच येथे असे, सावनी सांगतो मेनकेसी आता, जाऊनी सांगतो मेनकेसी असा, तुझे हे रूप ऐसे कसे, तुझे हे रूप दिसते कसे. काय सांगितलं? म्हणे तू असं म्हणतोस ना, आता तुमचं लग्नच कसं होतं हे मी पाहतो म्हणे. कोण म्हणताय? नारद मुनी. आणि असं म्हणून नारद मुनी सरळ कुठे निघाले? आधी माहिती घेतलीच होती. कुठे निघाले? सरळ मेनाक राजाकडे गेलेले आहेत बरं का. आणि मेनाक राजाकडे गेले आणि त्याला विचारलं काय म्हणता, काय व्यवस्था बरी आहे ना सगळी, लग्नाची तयारी वगैरे झाली? तो म्हणतो हो. म्हणे मेनाबाई कुठे आहेत तुमच्या पत्नी? त्यांचंही अभिनंदन करून येतो. कुठे चाललाय राजा? नारद मुनी कोणाकडे चालले? मेणाबाईंकडे. त्या कोण आहेत? महादेवांच्या होणाऱ्या सासूबाई. कसं असतं, जावयाचं जास्त कौतुक हे सासूबाईलाच असतं. सासूबाईला सगळ्यात जास्त कौतुक हे जावयाचं वाटत असतं सासरच्यांकडून. तर ते म्हणे मी मेणाबाईंनाच जाऊन सांगतो. एकदा असंच झालं, दोन बायका बोलत होत्या आणि एकीच्या मुलीचं नुकतंच लग्न झालेलं होतं. ती म्हणते माझे जावई असे आहेत तसे आहेत, फार मोठ्या पदावर आहेत म्हणे, ते फार उंच पद आहे म्हणे त्यांचं. म्हणे हो का, काय करतात म्हणे ते? नाही त्यांच्या हाताखाली शेकडो माणसं कामाला आहेत. शेकडो माणसं त्यांच्या हाताखाली काम करतात. हो म्हणे त्यांच्या हाताखाली शेकडो माणसं काम करतात. म्हणे असं काय काम करतात? कुठे आहेत ते? कोणत्या कंपनीत आहे? यांनी कंपनीचं नाव सांगितलं. अच्छा, अहो म्हणे त्या कंपनीत तर आमचे पण 2-3 ओळखीचे लोक आहेत. नेमकं हे कोणत्या डिपार्टमेंटला आहेत? काय काम काय करतात ते तर सांगा म्हणे. सांगितलं ना म्हणे उंच पदावरती आहे ते, म्हणे त्यांच्या हाताखाली बरेच लोक काम करतात. नाही ते ठीक आहे, पण डिपार्टमेंट काय, त्यांचं काम काय ते तर सांगा.
अहो म्हणे त्या त्या कंपनीच्या 13व्या मजल्यावरती झाडू मारतात, त्यांच्या हाताखाली बरेच जण काम करतात, है ना, उंच पद आहे की नाही. असं जावयाचं कौतुक. तर असंच या मेणाबाईंना जावयाचं कौतुक असावं म्हणून नारद मुनींनी थेट मेणाबाईंनाच गाठलेलं आहे आणि त्यांना जाऊन सांगितलं, अहो म्हणे वा वा अभिनंदन तुमचं, काय देवादिदेव महादेव तुम्हाला जावई म्हणून लाभले म्हणे. बरं तुम्ही त्यांना बघितलंय का म्हणे. म्हणे नाही बुवा, मला तर काय बघायला नाही संधी मिळाली. म्हणे मग चला चला आपण एक काम करू, आपण आहे ना टेरेसवर जाऊन, मिरवणूक येतेच आहे, वऱ्हाड आलेलंच आहे, तर वऱ्हाड येता येता आपण बघू तर खरं तुमचे जावई, मी दाखवतो तुम्हाला तुमचे जावई, चला म्हणे. असं म्हणून मेनाबाईंना कुठे घेऊन गेले, गच्चीवर घेऊन गेलेले आहेत आणि तिथून म्हणतायत हां ते बा वऱ्हाड आलं बरं का. आणि सगळ्यात पहिले एक स्वारी आलेली आहे, अतिशय भरगच्च असा उंच धिप्पाड असा हत्ती आहे, स्वर्ण दागिन्यांनी मढीत असा तो हत्ती आहे आणि त्याच्यावरती अंबारीमध्ये मस्त सुंदर रूप, अगदी राजासारखं राजबिंड असं रूप एक जण बसलेलं आहे. ती म्हणते वा 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 काय जावई आहेत म्हणे आमचे, अगदी हत्तीवरून मिरवणूक येते म्हणे त्यांची, काय स्वारी आहे सुंदर म्हणे. नारद मुनी म्हणतात अहो थांबा, हे तर तुमच्या जावयाचे नोकरच आहेत म्हणे. अहो इंद्रदेव आहेत ते, ऐरावतावर बसून येत आहेत इंद्रदेव म्हणे, हे नोकर आहेत. हो म्हणे, हे सगळे त्यांच्या हाताखाली काम करतात. अरे बापरे म्हणे, माझ्या जावयांचे नोकर हत्तीवर फिरतात, एवढं मोठं त्यांचं ऐश्वर्य आहे, बापरे. ती स्वारी पुढे गेली, मागून दुसरी स्वारी आली, कमळामध्ये शुभ्र वर्णाचे कपडे घातलेले आणि पांढरी शुभ्र दाढी असलेले असे गृहस्थ आलेले आहेत. अतिशय त्यांचं ऐश्वर्य संपन्न आणि अतिशय काय म्हणतात ना समृद्ध असं त्यांची ती पालखी येत होती, कमळामध्ये बसलेले आहेत ते. त्यांनी विचारलं अहो हे आहेत कोण म्हणे, हे कोण लागतात म्हणे जावयांचे. म्हणे अहो हे म्हणे बरेच श्रीमंत दिसतात. म्हणे अहो हे तुमच्या जावयाचे ज्योतिषी आहेत म्हणे, गुरुजी आहेत म्हणे, हे फक्त पूजा बिजा सांगतात वगैरे अशी व्यवस्था पाहतात म्हणे. त्यांचे गुरुजी त्यांचे ज्योतिषी एवढे श्रीमंत, मग जावई किती श्रीमंत असतील म्हणे. आता म्हणे माझी उत्कंठा वाढतच चाललेली आहे. बर असो, त्यांची स्वारी पुढे गेली, मागून एक स्वारी आली, त्यावरती मीणाबाई म्हणतात हा नारद मुनी तुम्ही काहीच बोलू नका, मी ओळखलेलं आहे माझे जावई कोण आहेत ते, मला माझे जावई दिसलेले आहेत म्हणे. आणि त्या म्हणू लागल्या किती सुंदर रूप जावयाचे, किती सुंदर रूप जावयाचे, रूप आगळे रूप निराळे, देह आगळे रूप निराळे, विशाल कुंतल शोभती कुरळे, विशाल कुंतल शोभती कुरळे, हरिणाक्षी सम असती डोळे, हरिणाक्षी सम असती डोळे, किती सुंदर रूप जावयाचे, किती सुंदर, किती सुंदर, किती सुंदर रूप जावयाचे. अहो किती सुंदर रूप आहे म्हणे माझ्या जावयांचं, है ना. मेघवर्ण आहे, कानामध्ये मत्स्य कुंडल आहेत, कुरळे कुरळे केस आहेत, श्याम वर्ण आहे, अगदी हरणाप्रमाणे त्यांचे जे डोळे आहेत, इतकं सुंदर तर अजून कोणी असूच शकत नाही या जगामध्ये. आणि असं येणारं गरुडावर बसलेलं रूप मला दिसलेलं आहे आणि मला कळलं म्हणे हेच माझे जावई आहे. नारद मुनी म्हणतात अहो माते थांबा जरा, शांती धरा तुम्ही. अहो हे भगवान विष्णू आहेत म्हणे, भगवान विष्णू. म्हणे मग हे कोण आहेत, हे तुमच्या जावयांचे प्रधानमंत्री आहेत म्हणे. म्हणे हा अच्छा, म्हणजे यांची पण देवता आहेत ते. हो देवाधिदेव महादेव ना, भगवान विष्णू हे तुमच्या जावयांचे फक्त प्रधानमंत्री आहेत. अरे बापरे म्हणे नारद मुनी, माझं आता डोकंच काम करत नाहीये. जे जगात सगळ्यात सुंदर असे मला म्हणून दिसतात ते देखील फक्त मंत्रीच आहेत, प्रधानमंत्रीच आहेत. मग माझे जावई असे किती सुंदर असतील हो, असं म्हणून मी आता कल्पनाच करू शकत नाहीये. मुनी म्हणतात कल्पना करू नका, येतीलच, थोडा वेळ थांबा जरा, प्रतीक्षा करा. आणि असं म्हणून असं यांचं चर्चा सुरू आहे आणि तितक्यात तिकडून काहीतरी असा गोंधळ येतोय आणि अकराळ विकराळ आकृत्या दिसत आहेत, काहीतरी आवाज येतोय आणि अशी धूळ उडते आहे. आणि यांनी बघितलं तर
काही गण नाचत नाचत येत आहेत. ते नाचतायत आणि जसं गुलाल उधळावा तसं चिताभस्म उधळलं जातंय. आणि ते जे गण आहेत त्यांच्या गळ्यामध्ये कवट्यांच्या माळा आहेत. कोणाला एक शिंग आहे, कोणाला 3 शिंग, कोणाला शिंग नाही, कोणाला एकच पाय, कोणाला बहुपाद आहेत, कोणाला पायच नाही आहेत, कोणाचे 2 हात, कोणाचा 1 हात, कोणाचं डोकं खाली पाय वर. असे सगळे अकराळ विक्राळ जटा वाढलेल्या सगळ्यांच्या गणांच्या, आणि असं सगळं अकराळ विक्राळ वातावरण तिथे झालेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये नंदीवरती बसलेले मध्यभागी हे शंभू महादेव होते. आणि सगळे गण जे आहेत ते नाचत नाचत येत आहेत. बागड बम 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 डमरू बाजे बाजे डमरू, नाचे सदा शिव जगद्गुरु. बागड बम 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 बाजे डमरू बाजे डमरू, नाचे सदा शिव जगद्गुरु. बागड बम 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 भोले. आणि अशी ती स्वारी आलेली आहे. सगळे गण नाचतायत, चिताभस्म उधळलं जात आहे, अकराळ विकराळ गण अवतीभोवती आहेत आणि डमरूचा नाद येतोय. आणि नंदीपासून इतर सगळे गण जे आहेत ते नाचतायत आणि आनंदोत्सव चाललेला आहे. मीणाबाई म्हणतात, अरे 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 हे कोण गोसावड्यामध्ये घुसून आले रे, यांना बाहेर काढा पहिले. एवढी छान सुंदर मिरवणूक चालू आहे आणि याच्यात हे कोण गोसावडे आले सगळे घुसून. नारद मुनी म्हणतात, मीणाबाई अहो हेच तर तुमचे जावई आहेत. हा, अरे बापरे, हे कसं झालं हो मुनी, तुम्ही तर मला आधी काय काय चित्र दाखवलं. म्हणे पण हेच आहेत देवादिदेव महादेव, त्याला तुम्ही आम्ही काय करणार. मीणाबाई म्हणते, छे 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 छे, हे अशा माणसाशी मी माझ्या मुलीचं लग्न नाही लावून देणार बाबा. नारद मुनींना हेच पाहिजे होतं. ते म्हणतात, असं बर मी सांगतो तेवढं करा. आता मी तुमच्या सोबत आहे, चला तुम्ही एक काम करा, पार्वतीला घेऊन एका खोलीत जाऊन लपा आणि तुम्ही आतून कडी लावा, मी बाहेरून कडी लावतो. आणि कोणीही कितीही आवाज दिला तरी होकारा द्यायचा नाही, समजलं. त्यामुळे हो, बाकी मी पाहून घेतो म्हणे. आणि त्यांना आत कोंडलं, बाहेरून कडी लावली, त्यांनी आतून कडी लावली. आणि इकडे सगळीकडे बातमी पसरली. चित्रपटात पाहतो ना आपण, मुलगी सापडत नाही, मुलगी सापडत नाही करून बऱ्याच चित्रपटात दाखवतात. तसा सीन सुरू झाला, मुलगी सापडत नाही. बरं, इथे पुढची पायरी होती, मुलगी तर सापडत नाही, मुलीची आई पण नाही सापडत. तर आता अशी परिस्थिती म्हटल्यावरती काय करणार. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. देवांनी आपले गण आणि जे आहेत इतर देव सगळ्यांना पाठवले. अरे शोधा, कुठे गेली नेमकी मीणाबाई, कुठे गेल्या, पार्वती कुठे गेली. सगळीकडे शोधाशोध, अख्खं नगर शोधून झालं, कुठे सापडे ना. शेवटी सगळेजण एकाच खोलीच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत की ज्यामध्ये मीणाबाई आत बसलेल्या आहेत, मीणाबाई आणि पार्वती. आणि सगळेजण बाहेरून आवाज देत आहेत, दार ठोठवत आहेत, दार उघडायला तयार नाही, होकारा येत नाही आतून. आतून कडी आहे पण होकारा येत नाही आतून. काय करणार. पण हे सगळे गडबड चालू असताना ब्रह्मदेवांनी पाहिलं तर नारद मुनी कोपऱ्यात उभे राहून छानपैकी गंमत पाहत होते आणि गालातल्या गालात हसत होते. ब्रह्मदेवाला कळलं की ही माझ्याच कार्ट्याची काहीतरी करणी दिसते. त्यांनी कान पकडून आणलं, बोल नारदा, काय प्रकार आहे, काय काय कुठे काय कसला काय. काय नाही, नाही नाही सांग. बरं एक काम कर, तू आवाज दे म्हणे मीणाबाईंना. मी नाही नाही नाही, मी नाही आवाज देणार. कारण त्यांनी हे तर सांगितलं, कुणीही आवाज दिल्यानंतर होकारा द्यायचा नाही, पण मी आवाज दिल्यावर होकारा द्यायचा की नाही हे कुठे सांगितलं होतं. त्यावेळेला नारद मुनींना म्हणे की तूच आवाज दे. शेवटी नारद मुनींनी बारीक आवाजात आवाज दिला, मीणाबाई मीणाबाई. आतून लगेच आला, ओ दार उघडा. मग पटकन दार उघडलं. घडला प्रकार महादेवांच्या लक्षात आला आणि महादेव नारद, बाकी सगळ्यांची समजूत काढलीच अर्थातच. नारद मुनींनीच सगळ्यांची समजूत काढली. शेवटी दोन्ही पार्ट्यांना जे मध्यस्थी करावी लागली आणि ती सगळी सारवासारव झाली. त्यावरती महादेव म्हणतायत, आमंत्रण चुकले नारदा, आमंत्रण चुकले नारदा, आमंत्रण चुकले नारदा, तुम्हीच हे केले नारदा, तुम्हीच हे केले नारदा, आमंत्रण चुकले नारदा. म्हणे राहिलं आमच्याकडून आमंत्रण द्यायचं, पण म्हणून का इतका रुसवा धरावा. नुसता रुसवा धरले असते, तुम्ही घरी बसले असते, स्वतःला कोंडून घेतलं असतं, चाललं असतं ना. इथे विघ्न का घातलीत.
आणि हे सगळ्यांनाच सांगणं आहे, म्हणजे समाजात आज हे सांगणं गरजेचं आहे. अरे बाबा, कोणाच्या शुभ कार्यामध्ये विघ्न घालू नका. तुमचा अपमान झाला तो तुमच्या पुरता ठेवा, त्याचं कार्य पार पडू द्या निर्विघ्नपणे, नंतर जाऊन त्याच्याशी भांडा ना, डोके फोडा, पण कार्यात विघ्न का घालताय? हेच महादेवांनी नारदांना विचारलं. त्यावरती नारद म्हणाले की अहो महाराज, ठीक आहे, माझं चुकलं म्हणे, मी क्षमा मागतो तुमची. दोघांनी एकमेकांची क्षमा मागितली, महादेव आणि नारद मुनींनी. पण नारद मुनी म्हणतायत महादेवांना, अहो महाराज, मंगल कार्या वेश अमंगल, मंगल कार्या वेश अमंगल, जामाते का धरिला, जामाते का धरिला. रूप धरावे प्रभुने सुंदर, रूप धरावे प्रभुने सुंदर, रूप धरावे प्रभुने सुंदर, मग स्वाधीन कार्याला राम साधोजी. अहो म्हणे महाराज, तुम्ही असाल स्मशान निवासी आहे ना, जिथे तुमची वस्ती स्मशानात आहे, तुम्ही चिताभस्म लेपन करत असाल, सगळं मान्य आहे. पण इंग्लिशमध्ये म्हण आहे म्हणे, वेन इन रोम डू लाईक रोमन्स डू. जिथे असाल तिथल्या लोकांप्रमाणे वागायला शिका. कार्यप्रसंगाप्रमाणे आपली वेशभूषा, केशभूषा ही थोडीशी आपण सावरली पाहिजे. त्यावेळेला सगळ्या देवतांच्या आग्रहास्तव महादेवांनी मग खरोखर नवरदेवाप्रमाणे वेश केला आणि मग दोघांना बोल्यावर उभं केलेलं आहे, मध्ये अंतरपाठ धरलेला आहे. आणि नारद मुनींनी स्वतः म्हटलेलं आहे, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. अशा पद्धतीने शिवपार्वतीचा हा विवाह सुसंपन्न झालेला आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आहेर न करता जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. तेव्हा अशा पद्धतीने पार्वतीची भगवंताप्रतीची निष्ठा, ह्या निष्ठेमुळे तिला महादेवासारखा पती प्राप्त झालाय. अशीच निष्ठा आपल्याही मनात आपल्या भगवंताप्रती, आपल्या सद्गुरूप्रती, भगवान दत्तात्रेयाप्रती, नीलकंठेश्वर महादेवाप्रती आपल्या मनात सदैव राहो आणि त्या निष्ठेने आपल्याकडून सर्व प्रकारची सेवा, भगवंताला आवडणारी सेवा भगवंतानेच आपल्याकडून करून घेवो, हेच मागणं आपण भगवंताकडे मागूयात. हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हा, हाती घेऊनी आरती चक्र पाणी ओवाळी, आज पुरला नवस धन्य काळ हा दिवस, पहा पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळ, हो तुका वाहे टाळी उभा संगीत जवळ, पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, गो माता की जय.
आनंद की जय, सब संतन की जय जय सीताराम. झाली घडली सेवा. भगवान दत्तात्रेय व भगवान नीलकंठेश्वर महादेव यांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गुरुदेव दत्त.